students, myself Umesh Gugge, Acharya Academy Baramati. Today we are going to learn the new topic clauses. Students think that it is very difficult to understand, but when we learn these clauses, it will be very useful to understand to all of you. आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे क्लॉजेस. क्लॉजेस म्हणजे नेमकं काय? द डेफिनेशन ऑफ क्लॉज इज अ क्लॉज इज अ पार्ट ऑफ सेंटेन्स. क्लॉज इज अ पार्ट ऑफ सेंटेन्स विथ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. द क्लॉज is a part of sentence which has one subject and one predicate. It is also called as a clause is a group of words which has subject and predicate and verb complement. Predicate, verb complement. This is example, Sita studies hard. In this sentence, Sita is a subject, studies hard is predicate, studies is the verb. So the sentence which has one subject and one predicate is called as clause. ज्या वाक्यामध्ये एक कर्ता सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट असते, वर्ब अँड अदर पार्ट, क्रियापद आणि इतर शब्द त्याला प्रेडिकेट म्हणतात. तर त्याला या दोन्हीला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असणारं ग्रुप म्हणजेच त्याला म्हणतो आपण क्लॉज. सेकंड सेंटेन्स, गीता लाइक्स खो खो. इन दिस सेंटेन्स गीता इज द सब्जेक्ट, लाइक्स खो खो इज द प्रेडिकेट. सो do you understand what is mean by clause? Clause is a part of sentence which has one subject and one predicate. So let's see kinds of clauses. चला मित्रांनो, आपण क्लॉजेसचे प्रकार बघूयात. क्लॉजेसचे प्रकार काय आहेत? पहिला प्रकार आहे मेन क्लॉज. मेन क्लॉज, त्याला दुसरं नाव आहे प्रिन्सिपल क्लॉज. थर्ड नेम इंडिपेंडंट क्लॉज. क्लॉजेसचे प्रकार, याच्यामध्ये पहिला प्रकार मेन क्लॉज म्हणजे मुख्य उपवाक्य. क्लॉजला मराठीमध्ये उपवाक्य असे म्हणतात. दुसरं नाव आहे प्रिन्सिपल क्लॉज. तिसरं नाव आहे इंडिपेंडंट क्लॉज. मेन क्लॉजचे दोन नावं, एक प्रिन्सिपल क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजेच प्रिन्सिपल क्लॉज आणि त्यालाच नाव आहे इंडिपेंडंट क्लॉज. मुख्य उपवाक्य किंवा प्रमुख उपवाक्य असं त्याला म्हणतात. काय डेफिनेशन आहे मेन क्लॉजची? व्हॉट इज मीन बाय मेन क्लॉज? द क्लॉज विच कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग इज कॉल्ड ॲज मेन क्लॉज. जे उपवाक्य, क्लॉज म्हणजे उपवाक्य, जे उपवाक्य पूर्ण करते स्वतःचा अर्थ, म्हणजे जे उपवाक्य स्वतंत्रपणे स्वतःचा अर्थ पूर्ण करते त्याला म्हणायचं आहे मेन क्लॉज. द क्लॉज विच हॅज कम्प्लीट सेन्स. द क्लॉज विच हॅज कम्प्लीट सेन्स, जे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करते त्याला म्हणायचं आहे मेन क्लॉज. मीन्स इंडिपेंडंट, इट हॅज ओन मिनिंग, सो इट इज इंडिपेंडंट, स्वतंत्र आहे, स्वतःचा अर्थ पूर्ण करते. फॉर एक्झाम्पल, वी राईट धिस क्लॉज सेपरेटली. आपण हा क्लॉज स्वतंत्रपणे लिहू शकतो. सिंपल सेंटेन्समध्ये याचा वापर केला जातो मेन क्लॉजचा. कंजक्शन इज नॉट यूज इन दिस क्लॉज. या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कंजक्शन वापरल्या जात नाही. व्हॉट इज मीन बाय मेन क्लॉज? द क्लॉज विच कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग, दॅट इज कॉल्ड ॲज मेन क्लॉज. मेन क्लॉजमध्ये जे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करते त्याला म्हणतात मेन क्लॉज. त्याचं एक्झाम्पल, सीता स्टडीज हार्ड. सीता स्टडीज हार्ड, इट कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग. दिस सेंटेन्स कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग. हे वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करते. सीता नेहमी खूप अभ्यास करते. सेकंड सेंटेन्स, गीता लाइक्स खो खो. गीताला खो खो आवडतो. हे दोन्ही वाक्य असे आहेत की जे स्वतःचा अर्थ व्यक्त करतात. जी वाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करतात त्यांना मेन क्लॉज असे म्हणतो आपण. मेन क्लॉज
त्याला दुसरं नाव आहे प्रिन्सिपल क्लॉज, त्याला तिसरं नाव आहे इंडिपेंडंट क्लॉज. द क्लॉज विच कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग इज कॉल्ड ॲज मेन क्लॉज. द सेंटेन्स which has main clause and have a total sense, that is called as main clause. Second kind of clause is subordinate clause. Subordinate clause is also called as dependent clause. Second type of clause is subordinate clause. It is also called as dependent clause. What is meant by subordinate clause? The clause which does not complete its own meaning is called as subordinate clause. This clause does not complete its total meaning. The clause which depends, the subordinate clause depends on another clause. Subordinate clause depends on another clause. On which clause it depends? It depends on main clause to complete its meaning. The clause which does not complete its own meaning, it depends on another clause, that is on main clause, for completing its sense, for completing its meaning. For example, I ran away when I saw a tiger. This is a sentence. I ran away, this is one clause. When I saw a tiger, this is another clause. This sentence has two clauses. This is one, I ran away, and second one is when I saw a tiger. I ran away. This sentence completes its own meaning, so it is called as main clause. जे उपवाक्य, क्लॉज म्हणजे उपवाक्य, स्वतःचा अर्थ व्यक्त करते त्याला म्हणायचे मेन क्लॉज. म्हणजे मी धावत गेलो होतो. Second sentence or second clause is when I saw a tiger. When we see only the meaning of this second clause, we do not understand what is meant by it. When I saw a tiger. When I saw a tiger, जेव्हा मी वाघ बघितला होता. जेव्हा मी वाघ बघितला होता म्हणजे केव्हा? सकाळी बघितला होता, दुपारी बघितला होता, संध्याकाळी बघितला होता. याचा अर्थ पूर्ण होत नाही. या उपवाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. The clause which does not complete its own meaning is called as subordinate clause. जे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करत नाही त्याला म्हणायचे सबऑर्डिनेट क्लॉज. सेकंड सेंटेन्स, इफ यू स्टडी हार्ड you will get good marks. You will get success or good marks. If you study hard, this is one clause. You will get success, this is another clause. In this sentence, you can see if you study hard. Let's consider only first sentence. What is the meaning of if you study hard? जर तू चांगला अभ्यास केलास, जर तू चांगला अभ्यास केलास याच्यावरून अर्थ पूर्ण होत नाही. व्हॉट इज मीन बाय इफ यू स्टडी हार्ड? यू विल गेट गोल्ड, यू विल बिकम मॅड, फादर विल प्रेज यू. What will happen if you study hard? So this sentence or this clause does not complete its own meaning, so it is called as subordinate clause. You will get success. This clause completes its own meaning, so it is called as main clause. Students, the sentence which completes its own meaning, that is main clause. This is first kind of clauses. The clause which does not complete its own meaning, it is called as subordinate clause. जर तू चांगला अभ्यास केलास काय होईल? काही माहिती नाही. म्हणजे हे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करू शकत नाही. हा स्वतःचा अर्थ व्यक्त करण्यासाठी याला दुसऱ्या उपवाक्यावर म्हणजे मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं. याला स्वतःचा अर्थ व्यक्त करायचा असेल तर दुसऱ्या उपवाक्यावर म्हणजेच मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं. त्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. त्यानंतरचं तिसरं सेंटेन्स आपण बघू शकतो. स्टुडंट स्टूड अप. मुलं उठून उभी राहिली होती. दिस सेंटेन्स कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग, सो इट इज कॉल्ड ॲज मेन क्लॉज. मेन क्लॉज. द क्लॉज विच कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग इज कॉल्ड ॲज मेन क्लॉज. Another clause is when teacher entered in the class. When teacher entered in the class.
See, when teacher entered in the class, this sentence or this clause does not complete its meaning. When? Early in the morning, in the afternoon, in the evening, in the night, when teacher come. So this sentence or clause does not complete its meaning. So it is definition of subordinate clause. This is a subordinate clause. Do you understand what is meant by main clause and what is meant by subordinate clause? The clause which completes its own meaning, this sentence, Sita likes Coco. This is main clause. Here also we see main clause, I ran away. This is main clause. And another, when I saw a tiger. This clause does not complete its own meaning, subordinate clause. The subordinate clause which completes its own meaning, that is main clause. According to the clauses, according to the kinds of clauses, main clause and subordinate clause, sentences are of three types. क्लॉजेसच्या प्रकारावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात. क्लॉजेसचे प्रकार दोन आहेत, मेन क्लॉज आणि सेकंड वन इज सबऑर्डिनेट क्लॉज. त्यावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात. वाक्याचे तीन प्रकार कोणते आहेत? सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड थर्ड वन इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पहिलं कोणतं आहे? सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स कशाला म्हणतात? विच हॅज ओनली वन मेन क्लॉज. सिंपल सेंटेन्स मीन्स the sentence which has only one main clause. One main clause means the sentence which completes its own meaning. जे उपवाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करते त्याला मेन क्लॉज म्हणतात. असं एकच मेन क्लॉज असलेलं वाक्य त्याला म्हणायचे सिंपल सेंटेन्स. मराठीमध्ये याला आपण केवल वाक्य असे म्हणतो. वी प्ले क्रिकेट, इंडिया विन्स द मॅच, रोहित लाइक्स टी. For example, mother works in the kitchen. Mother works in the kitchen. In this, mother is the subject, works in the kitchen, that is predicate. The sentence which has one subject and predicate is called as clause. Is called as clause. And main clause, mother works in the kitchen. This sentence completes its own meaning. So this is main clause. And which sentence has only one main clause? That is सिंपल सेंटेन्स. या वाक्यामध्ये मदर हा सब्जेक्ट आहे, वर्क्स इन द किचन हे प्रेडिकेट आहे. ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो त्याला क्लॉज म्हणतात. जे क्लॉज स्वतःचा अर्थ पूर्ण करते त्याला म्हणायचे मेन क्लॉज. त्यालाच आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो. त्यालाच आपण इंडिपेंडंट क्लॉज म्हणतो. दिस क्लॉज डज नॉट डिपेंड ऑन एनीवन टू कंप्लीट इट्स ओन मिनिंग. इट itself completes its own meaning. So according to the clauses there are three types of sentences: simple sentence, compound sentence and complex sentence. The sentence which has only one main clause, is called as simple sentence. For example, students play in the garden. Students play in the garden. This sentence completes its own meaning. So this is main clause and this sentence has only one main clause. So it is a simple sentence. Another type of sentence is compound sentence. Compound sentence definition is which has two main clauses. Compound sentence which has two main clauses is called as compound sentence. Let's see the example. Gopal works in the garden. This is one clause. Gopal works in the garden. Sita works in the kitchen. Sita works in the kitchen. This is another clause. Both Gopal works in the garden. Gopal बगीच्यामध्ये काम करतो. सीता किचनमध्ये काम करते. दोन्ही वाक्य अर्थपूर्ण आहेत. जे अर्थ व्यक्त करतात त्यांना म्हणायचे मेन क्लॉज. तर हे दोन्ही वाक्य यांना आपण म्हणतो काय? जे मेन क्लॉजेस दोन ज्या वाक्यामध्ये येतात त्याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स, संयुक्त वाक्य. याला काय म्हणायचं आपण? संयुक्त वाक्य. दुसरं एक्झाम्पल बघूयात. शंकर वॉज अ फार्म वर्कर. शंकर हा फार्म वर्कर आहे. हे वाक्य अर्थपूर्ण आहे.
म्हणजे ही एक मेन क्लॉज आहे. अँड गौरी वॉज अ फार्म वर्कर टू. गौरीसुद्धा फार्म वर्कर आहे. दोन्ही वाक्य अर्थपूर्ण आहेत. हा एक क्लॉज आणि हा एक क्लॉज अर्थपूर्ण, दोन मेन क्लॉज आहेत. दोन मेन क्लॉज ज्या वाक्यात येतात त्याला म्हणायचे कंपाऊंड सेंटेन्स. त्याला काय म्हणणार आपण? कंपाऊंड सेंटेन्स, संयुक्त वाक्य. आणि नंतरचा आहे क्लॉज ते म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. थर्ड टाइप ऑफ सेंटेन्स इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स which has one main clause and another subordinate clause. Complex sentence, what is mean by complex sentence? Which has one main clause and another subordinate clause. The sentence which has one main clause and another subordinate clause, that is called as complex sentence. ज्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असते आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असते, म्हणजे एक असं उपवाक्य जे स्वतःचा अर्थ व्यक्त करते, एक असं उपवाक्य जे स्वतःचा अर्थ व्यक्त करते आणि एक असं उपवाक्य जे स्वतःचा अर्थ व्यक्त करू शकत नाही. त्याचे एक्झाम्पल आपण या ठिकाणीच बघू शकता. ज्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आहेत असे वाक्य, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. इफ यू स्टडी हार्ड, जर तू अभ्यास केलास, हे वाक्य अर्थ व्यक्त करत नाही, ही सबऑर्डिनेट क्लॉज आहे. यू विल गेट सक्सेस, ही मेन क्लॉज आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज येते, द सेंटेन्स विच हॅज वन मेन क्लॉज, यू विल गेट सक्सेस, दॅट इज मेन क्लॉज. And another subordinate clause, if you study hard. The sentence which has one main clause, one subordinate clause is called as complex sentence. ज्या वाक्यात एक मुख्य उपवाक्य, स्वतःचा अर्थ व्यक्त करणारं उपवाक्य, एक सबऑर्डिनेट क्लॉज, त्यालाच डिपेंडंट क्लॉज म्हणतो आपण, जे स्वतःचा अर्थ व्यक्त करू शकत नाही. तर असे दोन उपवाक्य, एक म्हणजे मुख्य उपवाक्य आणि एक गौण उपवाक्य. सबऑर्डिनेट क्लॉजला मराठीत गौण उपवाक्य असे म्हणतात. तर ज्यामध्ये एक मुख्य उपवाक्य आणि एक गौण उपवाक्य येते त्याला म्हणायचे मिश्र वाक्य. कॉम्प्लेक्सला मिश्र उपवाक्य असे म्हणतात. त्याची ही उदाहरणं बघू शकता तुम्ही. आय रॅन अवे व्हेन आय सॉ अ टायगर. याच्यामध्ये आय रॅन अवे हे मेन क्लॉज आहे, व्हेन आय सॉ अ टायगर हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ज्याच्यात एक मेन क्लॉज एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. दुसरं वाक्य, इफ यू स्टडी हार्ड, दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज, यू विल गेट सक्सेस, दिस इज मेन क्लॉज. द सेंटेन्स विच हॅज वन मेन क्लॉज अँड वन सबऑर्डिनेट क्लॉज इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. स्टुडंट स्टूड अप, दिस इज मेन क्लॉज. व्हेन टीचर एंटर्ड इन द class, this is subordinate clause. The sentence which has one main clause and one subordinate clause is called as complex sentence. Let's repeat again from starting. Let's see what is meant by clauses. Clauses is a part of sentence. Clause is a part of sentence which has one subject and one predicate. Sita, this is subject. Studies hard, that is predicate. Means a group of words. This is one word, another word, third word. Group of words which has subject and predicate is called as clause. Kinds of clauses: main clause, it is also called as principal clause, it is also called as independent clause. Main clause, the clause which completes its own meaning. The clause which completes its own meaning. मुख्य उपवाक्य, जे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करते त्याला म्हणायचे मेन क्लॉज. दुसरं सेकंड काइंड कोणता आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. द क्लॉज विच डज नॉट कम्प्लीट्स इट्स ओन मिनिंग. जे उपवाक्य स्वतःचा अर्थ व्यक्त करत नाही त्याला म्हणायचे सबऑर्डिनेट क्लॉज. द क्लॉज विच डिपेंड्स ऑन अनादर क्लॉज. स्वतःचा अर्थ व्यक्त करण्यासाठी जे दुसऱ्यावर अवलंबून असते, म्हणून याला डिपेंडंट क्लॉजसुद्धा असे म्हणतात. तर जे स्वतःचा अर्थ व्यक्त करू शकत नाहीत असे सबऑर्डिनेट क्लॉज.
क्लॉजेसच्या प्रकारावरून अकॉर्डिंग टू द क्लॉजेस sentences are of three types. First one is simple, which has only one main clause. Compound sentence, which has two main clauses. Complex sentence, which has one main clause and another subordinate clause. Okay students, now we see that main clauses doesn't have kinds. जे मेन क्लॉज आहेत या मेन क्लॉजेसचे प्रकार पडत नाहीत. दुसरा प्रकार कोणता आहे क्लॉजेसचा? सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज कोणत्या सेंटेन्समध्ये येतात? कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. सबऑर्डिनेट क्लॉज हे फक्त कोणत्या सेंटेन्समध्ये येतात? कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. कारण सिंपल सेंटेन्समध्ये आपण बघितलेलं आहे एकच मेन क्लॉज येतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन मेन क्लॉजेस येतात. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये फक्त सबऑर्डिनेट क्लॉज येतो. आणि या सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत तीन प्रकार जे आपल्याला नंतर बघायचे. सबऑर्डिनेट क्लॉजेसचे तीन प्रकार आहेत जे आपण नंतर बघणार आहोत. त्याचा पहिला प्रकार आहे नाउन क्लॉज, दुसरा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा प्रकार आहे ॲडवर्ब क्लॉज. मेन क्लॉजेसचे प्रकार पडत नाहीत. हे जे तीन प्रकार बघितलेत ते आपण ते सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार पडतात. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे असा क्लॉज जो स्वतःचा अर्थ व्यक्त करत नाही. त्याचे प्रकार आहेत नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. तर या ॲडवर्ब क्लॉजचे सुद्धा 8 प्रकार आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण नाउन क्लॉज बघूत, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि त्यानंतर ॲडवर्ब क्लॉज.